CDSL बद्दल आपण समजून घेतलं. पण मग आता NSDL कडे कोणाचे शेअर्स असतात आणि CDSL ही NSDL पेक्षा वेगळी कशी आहे? NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. NSDLच्या इकोसिस्टममध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि मोठ्या व्हॅल्यू होल्डिंग्स यांचा तुलनेने हिस्सा जास्त आहे. तर CDSL कडे रिटेल इन्व्हेस्टर्स आणि डीमॅट अकाउंट्सची संख्या जास्त आहे. म्हणूनच तुम्ही वापरत असलेल्या ब्रोकर किंवा प्लॅटफॉर्मवरून तुमचं डीमॅट अकाउंट CDSL कडे आहे की NSDL कडे आहे हे ठरू शकतं. जसं की ग्रो आणि झिरोदा सारखे न्यू एज जे प्लॅटफॉर्म आहेत ते CDSLचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर ट्रॅडिशनल बँक्स ज्या आहेत त्या नॉर्मली NSDLचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. म्हणजे CDSL आणि NSDL मधला मेन जो फरक आहे तो मार्केट प्रेझेन्स आणि इन्व्हेस्टर मिक्स याच्यामधून दिसून येतो. आता पुढचा प्रश्न आहे, या ज्या दोन डिपॉझिटरी आहेत आणि जे संपूर्ण स्टॉक मार्केट आहे याच्यावर रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवण्याचं काम कोण करतं? तर सेबी. सेबी नेमकं काय काम करतं आणि सेबी म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ.